यवतमाळ आणि मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरण पूर्णतः भरले। त्यामुळे धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले असून 22,062 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो। त्यामुळे नदीकाठवरच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। सांगलीच्या मळणगाव परिसराला मुसळधार पावसाने झोडपले। पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला। रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंना पाणी साचले। प्रशासनाने नागरिकांना प्रवास टाळण्याचं आवाहन केलं। ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक आता सतर्क झाले। सांगलीच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने सांगली महापालिका क्षेत्रातल्या सर्व शाळांना पालिका प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे। सांगोला तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे माण नदीने धोक्याची पातळी ओलांडली। त्यातच बुद्धेहाळ तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू असल्याने डाळिंब, मका, पालेभाज्या या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। सततच्या पावसामुळे कापूस भिजून खराब झाला। जो कापूस बोंडातून बाहेर आला तो पावसामुळे भिजला आणि बोंड अळीचा देखील प्रादुर्भाव वाढल्याने कपाशीचं पीक पूर्णपणे खराब झाले। त्यामुळे काही कापूस वाचवण्यासाठी शेतकरी आता धडपड करतात। नवरात्र उत्सवानिमित्त झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली। झेंडूच्या फुलांचे बाजारभाव 100 पार गेले। तर दुसरीकडे सततच्या पावसामुळे झेंडूच्या बागावरती रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। फुलांचे बाजारभाव वाढले असताना सुद्धा शेतकऱ्यांना नफा होत नाही। पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदेड नायगाव मुख्य मार्गावरची वाहतूक बंद झाली। मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला। सुरुवातीला एका बाजूने वाहतूक सुरू होती, त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा ते कासार शिरसी हा मार्ग पुन्हा एकदा बंद झाला। लिंबाळा इथल्या तेरणा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रस्ता बंद केला। पावसाचा जोर कायम असल्याने आणखी पाणी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले। विदर्भ मराठवाडा सीमेवरच्या इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले। पाण्याच्या विसर्गामुळे पुसद हिंगोली हा राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। इंदापूरमधल्या पांदरा नाल्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली। मुसळधार पावसामुळे पांदरा नाल्याला पूर आलाय, तसंच नाल्याचं पाणी काही घरं आणि दुकानांमध्ये शिरलंय। या ठिकाणी भरणे यांनी पाहणी केली। शेतकऱ्यांना आम्ही मदत नाही करणार तर कोण, राहुल गांधी मदत करणार का, असं विधान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। तसंच आमचं सरकार आहे, आम्हीच मदत करणार, ती आमची जबाबदारी आहे असंही त्यांनी म्हटलंय। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी आणखी काही भागातून माघार घेतली। संपूर्ण पश्चिम हिमालयन प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी आता माघार घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही आज पुणे दौऱ्यावर आहेत। BSNLच्या 4G मोबाईल नेटवर्क उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने याचं उद्घाटन करणार आहेत। आय लव्ह मोहम्मद प्रकरणावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले। जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचं बावनकुळे म्हणाले। काही ठिकाणी फक्त बॅनरने तर दगडफेक सुद्धा होते। हे महाराष्ट्रात होत असेल तर महाराष्ट्र सरकार बंदोबस्त करेल असं त्यांनी म्हटलं। यवतमाळच्या दहसावळी गावामध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून 2 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं। यावरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारवर निशाणा साधलाय। आणखी किती शेतकरी आत्महत्यांची वाट पाहणार आहात असा सवाल देशमुख यांनी सरकारला केला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र मुळे लिखित यांनी लिहिलेल्या परिसवेध या पुस्तकाच्या 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त या पुस्तकाचं प्रकाशन केलं। या पुस्तकामध्ये RSS मध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या भागातल्या व्यक्तींची माहिती देण्यात आली। आता राज्य सरकारचं शिष्टमंडळ धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्याशी चर्चा करणार आहे। त्या पार्श्वभूमीवर जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन दीपक बोराडे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। दीपक बोराडेंच्या समर्थनार्थ जालन्यातल्या जामखेडमध्ये आंदोलन करण्यात आलं। धनगर समाजाकडून पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान एका आंदोलकाला चक्कर आल्यानं त्याच्यावर उपचार करण्यात आले। राज्य सरकारनं बोराडेंच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी केली जाते। चंद्रपूरमधल्या राजुऱ्यामध्ये आदिवासी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला। आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतरांनी घुसखोरी करू नये यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सामील झाले होते।
उल्हासनगर महापालिकेमध्ये 2 सहाय्यक आयुक्तांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षानं आंदोलन केलं। सहाय्यक आयुक्तांच्या नावाच्या पाट्या काढून दालनाला टाळं ठोकत आंदोलन करण्यात आलं। या 2 सहाय्यक आयुक्तांच्या बदलीचे आदेश निघाल्यानंतर सुद्धा ते महापालिकेत येऊन नियमित कामकाज करत असल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला। दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक असणार आहे। विद्याविहार आणि ठाणे दरम्यान जलद मार्गावर सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत ब्लॉक असणार आहे। ठाणे आणि वाशी नेरूळ सकाळी 11 ते दुपारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे। तर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 ब्लॉक असणार आहे। सीएसएमटी वरच्या 18 नंबरचा प्लॅटफॉर्म 3 महिने आता बंद राहणार आहे। पायाभूत कामं आणि सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्याच्या कामासाठी 1 ऑक्टोबरपासून 3 महिने प्लॅटफॉर्म बंद राहणार आहे। त्यामुळे अमरावती सीएसएमटी आणि बल्लारशाह सीएसएमटी या दोन्ही एक्सप्रेस गाड्या दादरपर्यंत चालवल्या जाणार आहेत। आता बिल्डरला ठरलेल्या मुदतीमध्ये फ्लॅट ताब्यात न दिल्यास ग्राहकाला परतावा आणि व्याजासह नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। त्यामुळे देशभरातल्या लाखो फ्लॅट खरेदीदारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। 18% व्याजासह रक्कम परत करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला। अंबरनाथच्या इनर व्हील क्लबकडून विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनात 25 शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी 50 प्रकल्प सादर केले। मुलांमधली संशोधक वृत्तीला वाव देण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। वार्षिक निबंध स्पर्धेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लेखाधिकारी मंजुषा चौधरी यांनी प्रथम पारितोषिक पटकावले। विकसित भारत सन 2047 या विषयावर त्यांनी 46 पानांचा अभ्यासपूर्ण निबंध सादर केला। 10,000 रुपये आणि प्रमाणपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे। नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये किड्झीतर्फे स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आलं। किड्झीच्या प्री स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग घेतला। यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी स्वच्छतेचं महत्त्व सांगत रॅली काढली। चंद्रपूर रेल्वे स्थानकात स्वच्छता जनजागृती कार्यक्रम पार पडला। राष्ट्रीय सेवा योजनेचा 57वा स्थापना दिन आणि स्वच्छता पंधरवड्यानिमित्तानं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। चंद्रपूर रेल्वे स्थानक आणि सुशीलाबाई मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली। राज्य निवडणूक आयोगाने वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम जाहीर केला। 8 ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाणार असून नागरिकांना यादीतल्या हरकती आणि सूचना 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान सादर करता येणार आहे। यानंतर 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल। जागतिक वारसा स्थळ म्हणून अजिंठा वेरूळ लेणीचा समावेश झालाय। त्यानिमित्तानं 35 देशांचे राजदूत 21 ते 30 नोव्हेंबर दरम्यान संभाजीनगर शहरामध्ये येणार आहेत। त्यासाठी शहरातल्या विविध विकास कामं प्राधान्यानं पूर्ण करावेत अशा सूचना मनपाने दिल्या। जागतिक वारसा स्थळ म्हणून अजिंठा आणि वेरूळ लेणीचा समावेश झाला आणि त्यानिमित्तानं 35 देशांचे राजदूत 21 ते 30 नोव्हेंबर दरम्यान संभाजीनगर शहरात येणार। वाशिममध्ये नवरात्रोत्सवानिमित्त पोलीस प्रशासनाकडून कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या। गर्दीमध्ये टवाळखोरांना आळा घालण्यासाठी 100 पोलीस तैनात केले जाणार आहेत। तसंच गरबा आणि दांडिया स्थळांवर 10 विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली। आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या तुरंबव या गावी ग्रामदैवत श्री शारदा मातेच्या नवरात्रोत्सवात सहभाग घेतला। यावेळी त्यांनी धोतर, शेलाणी, पगडी घेऊन पारंपरिक जाखडी नृत्य केलं। उत्सवामध्ये त्यांचे दोन्ही चिरंजीव आणि इतर नातेवाईक सहभागी झाले। रायगडच्या महिला पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी खाकी वर्दीमध्ये गरबा खेळून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। नवरात्रोत्सवानिमित्त गस्त घालत असताना त्यांनी पेणच्या एका मंडळाला भेट दिली। यावेळी गरबा रास कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी गाण्यांवर ठेका धरला। रायगडमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त आदिवासी महिलांचं पारंपरिक टिपरी नृत्य पाहायला मिळालं। या महिला घरोघरी जाऊन अंगणामध्ये आदिवासी भाषेतली गाणी गात टिपरी फेर धरून टिपरी नृत्य सादर करतात। यामध्ये वयस्कर महिलांपासून तरुणींचा देखील समावेश असतो। वाशिमच्या नंदीकिशोर दुर्गोत्सव मंडळानं पावनखिंडीचा देखावा साकारला। या ठिकाणी मंडपामध्ये प्रवेश करताच गुहेतून आणि डोंगर दरातून जाण्याचा अनुभव मिळतो। हा शौर्य गाथेचा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। चंद्रपूरच्या माता महाकाली महोत्सवाचा आजपासून प्रारंभ झालाय। देवी महाकालीची मूर्ती वाजत गाजत महोत्सव स्थळी दाखल झाली। 30 सप्टेंबर रोजी चांदीच्या भव्य पालखीतून देवीच्या मूर्तीचं नगर भ्रमण असणार आहे। तसंच महाकाली महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं।
कोल्हापूरमध्ये त्र्यंबोली देवीच्या मंदिरात ललिता पंचमीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सोहळ्यानिमित्त अंबाबाई आणि टेमलाई देवीच्या भेटीचा सोहळा भक्तांना अनुभवता आला. सोहळ्यानिमित्त कोहळा फोडण्याचा विधी देखील पार पडला. फोडलेल्या कोहळ्याचा एक तुकडा मिळवण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी झुंबड केल्याचं पाहायला मिळालं. अकोल्याच्या सिंदखेड गावाजवळच्या रुद्रायणी गडावरच्या देवी नवरात्रोत्सवात भक्तांच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू ठरली. दरवर्षी नवरात्र काळामध्ये मोठ्या उत्साहात यात्रा पार पडते. केवळ अकोला जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल होतात. देशभरातल्या आदिशक्तीच्या 108 पीठांपैकी रुद्रायणी देवीचं मंदिर हे 14वं शक्तीपीठ मानलं जातं. नाशिकच्या कोटमगामध्ये मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणी श्री महाकाली, श्री महासरस्वती आणि श्री महालक्ष्मी असं त्रिगुणात्मक रूप असलेली जगदंबा माता आहे. नवरात्रीनिमित्त मातेच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी सुद्धा गर्दी केली.